शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी संजय काका पाटील यांचे आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. घोषणा केली पण आता गरज आहे. आताची अवकाळीमुळे लोकांचं एवढं नुकसान झालंय आणि गुंठ्याला किती 200 रुपये फक्त असा तिची नुकसान भरपाई दिल्या. त्यामुळे ही न परवडणार आहे. कामगारांचा पगार दिवसाला 300 रुपये घेतात कामगार आणि नुकसान भरपाई 200 रुपये ही काय मान्य नाही. चेष्टा आहे शेतकऱ्यांची. तुम्हाला काय वाटतं? एक दिवसीय त्या अनुषंगाने संजय काका पाटील आपल्याला या ठिकाणी सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी मागं आम्ही तासगाव इथे चक्काजाम आंदोलन केलं, कवठे मंडळाला केलं. दुसरा टप्पा म्हणून हे लाक्षणिक उपोषण आहे. शेतकरी या अवकाळीमुळे अतिवृष्टीमुळे अतिशय अडचणीत आलेला आहे. पूर्वी 20-25 वर्षापूर्वी आम्ही आंदोलनं केली. तो सुका दुष्काळ आपला गेला पाहिजे आणि पाणी या ठिकाणी आलं पाहिजे. दुष्काळ कायमचा जो शत्रू आमचा झाला होता तो संपला पाहिजे. आता त्या योजना पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. पाणी बऱ्यापैकी सगळ्या विभागात फिरलेलं आहे. तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता ओल्या दुष्काळामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी आम्ही बसलेला दुसरा टप्पा म्हणून. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केलेली आहे. जून अखेर कर्जमाफीला केल्यास आपली भूमिका पुढे काय आहे? आमचं मागणं हे आहे, जूनला ते करतील पण इतका वेळ न घालवता मार्चला ज्या बँकांची कर्ज आहेत, ज्या शेतकऱ्यांचं कोरडवाहू शेतकऱ्यांचं आणि बागायत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना पैसे कशानं भरायचे? बँका अडचणी देतील, वित्तीय संस्था अडचणी देतील, पतसंस्था अडचणी देतील. तेव्हा हे कर्जमाफी जे आहे 7-12 कोरा जे आहे ते लवकरात लवकर करावं ही आमची मागणी आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि ती मार्च अखेर व्हावी अशी भूमिका काकांनी मांडली. बरोबर भूमिका कौतुकास्पद आहे. याला जिल्ह्यातून राज्यातून काकांच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल असं व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगली प्रहार करता बाहेर दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.